ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज आपण गुरुचरित्राचा पहिला अध्याय ऐकणार आहोत. हा अध्याय म्हणजे केवळ कथा नाही, तर गुरुचरित्र ऐकण्याआधी आपलं मन शुद्ध आणि नम्र करण्याची प्रक्रिया आहे. या अध्यायात आपण पाहणार आहोत गुरूंची महिमा, शिष्याची तळमळ आणि गुरुचरित्र ऐकण्यामागचा खरा भाव. चला तर मग मन शांत करूया आणि गुरुचरित्राच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवूया. सिद्धमुनी श्रीगुरूंना वंदन करून म्हणतात, हे गुरुदेवा, तुम्ही आम्हाला या भवसागरातून पार नेणारे आहात. तुमचं नामामृत आमच्या कानात पडून आमचं जीवन धन्य झालं आहे. इथे सांगितलं आहे की गुरु हेच खरे तारक आहेत. सिद्धमुनी पुढे म्हणतात, गुरुचरित्र हे कामधेनूसारखं आहे. ते ऐकत असतानाही माझं मन थांबत नाही, कारण अंतःकरणाला हे कथामृत सतत ऐकावंसं वाटतं. गुरुचरित्र इच्छा पूर्ण करणारी श्रद्धेची कामधेनू. मी श्री गुरूंच्या चरणांवर ध्यान लावतो, तरीही मन तृप्त होत नाही. गुरुचरित्राचं कथामृत हे संजीवनीसारखं आहे, जे जीवनात नवा प्राण फुंकतं. गुरुचरित्र आध्यात्मिक संजीवनी. याप्रमाणे शिष्य अत्यंत भक्तीने गुरुच्या चरणी मस्तक टेकवतो आणि कृपेची याचना करतो. खरी भक्ती, नम्रता, शरणागती. शिष्यांचं बोलणं ऐकून सिद्धमुनी आनंदित होतात आणि श्रोत्यांना म्हणतात, एकाग्र मनाने ऐका. कथा ऐकताना मनाची उपस्थिती महत्त्वाची. शिष्य, तुझी वाणी धन्य आहे. तुझी भक्ती श्रीगुरूंच्या चरणी पूर्णपणे तल्लीन झाली आहे. गुरुकृपा, भक्तीची दखल. तुझ्यासाठीच माझ्या अंतःकरणात गुरुचरित्राचं स्मरण जागं झालं आहे. गुरुचरित्र सांगणं ही गुरुकृपाच असते. सिद्धमुनी सांगतात, मी पुढे भिलवडी स्थानाचा महिमा सांगणार आहे. श्री गुरु काही काळ तेथे गुप्त स्वरूपात होते आणि नंतर भक्तांसाठी प्रकट झाले. गुरु कधी दिसतात, कधी अदृश्य, पण ते सदैव उपस्थित असतात. हा अध्याय आपल्याला स्पष्ट सांगतो, गुरुचरित्र ऐकणं म्हणजे फक्त ऐकणं नाही, मन नम्र, अहंकार शून्य असणं गरजेचं आहे. गुरु बाहेर नाहीत, ते हृदयात वास करतात. आज आपण गुरुचरित्राचा पहिला अध्याय अर्थासह समजून घेतला. हा अध्याय आपल्याला पुढील कथांसाठी मनाने आणि भावनेने तयार करतो. जर या कथेतून तुमचं मन थोडंसं जरी शांत झालं असेल, तर समजा गुरुने तुमचं बोलणं ऐकलं आहे. अशाच गुरुचरित्राच्या अर्थासहित कथा स्वरूपातील अध्यायासाठी एव्हरीडे विथ तेजू या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरु आपल्या सर्वांच्या हृदयात सदैव वास करो. ओम श्री गुरु दत्तात्रय नमः. ओम राम दत्तात्रय नमः.